नागपुर के कलमना थाना क्षेत्र में पुलिस अधिकारी पर जानलेवा हमले की सनसनीखेज घटना सामने आई है। इस हमले में पीएसआई सचिन वाकलेकर गंभीर रूप से घायल हो गए, जबकि आरोपी उनकी बुलेट बाइक लेकर फरार हो गया। जानकारी के अनुसार पीएसआई सचिन वाकलेकर रात करीब 8:30 बजे एक होमगार्ड जवान के साथ डिप्टी सिग्नल इलाके में गश्त कर रहे थे। इसी दौरान दो युवकों ने उन्हें एक बाइक सवार द्वारा कट मारने की घटना की जानकारी दी और बताया कि लोगों ने आरोपी को पकड़ रखा है। सूचना मिलते ही वाकलेकर मौके पर पहुंचे। उन्होंने होमगार्ड को आरोपी को थाने में ले जाने के निर्देश दिए। इसी दौरान जब वाकलेकर ने लाठी निकाली तो आरोपी ने अचानक चाकू से उन पर हमला कर दिया और उनके कंधे पर वार किया। हमले के बाद मौके पर अफरा तफरी मच गई और आरोपी वाकलेकर की बुलेट बाइक लेकर फरार हो गया। घटना की जानकारी मिलते ही डीसीपी निकेतन कदम सहित पुलिस टीम मौके पर पहुंची और घायल अधिकारी को तत्काल अस्पताल में भर्ती कराया गया, जहां उनका इलाज जारी है। फिलहाल पुलिस ने आरोपी की तलाश के लिए कई टीमें गठित कर दी है और पूरे मामले की जांच जारी है। कळमना पोलीस स्टेशन झोन 5 नागपूर सिटी इथे काल रात्री 9:15 दरम्यान एक घटना घडली होती। आमची जे दैनंदिन पोलीस स्टेशनची पेट्रोलिंग असते त्यामध्ये अधिकारी पेट्रोलिंग करत असताना एक छोटासा तिथे डिप्टी सिग्नल नावाच्या एरियामध्ये एक ऍक्सिडेंट झाला होता। त्यामध्ये मग ते ज्या दोन याच्यात ऍक्सिडेंट झाला बाईक मध्ये ज्याला थोडा कट लागलेला होता ते एकमेकांसोबत भांडण करत असताना आमचे तिथे पीएसआय राऊत पोहोचले। त्यांनी या सगळ्यांना बाजूला केलं। त्यानंतर पीएसआय वाकलेकर ज्यांच्यावर याच्यामध्ये हल्ला झालेला आहे त्यांच्या खांद्यावर चाकू मारण्यात आला होता तेही तिथे पोहोचले। यांना समजावत होते ते आणि ती जी एक बाईक होती ती विना नंबर प्लेटची होती। त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे कागदपत्र नसल्यामुळे त्यांना बाजूला घेऊन पोलीस स्टेशनला येण्यास समज देत असताना मागून अचानक 2 जण आले आणि त्यांनी पुन्हा जे पीएसआय वाकलेकर तिथे होते त्यांच्याशी हुज्जतबाजी सुरू केली आणि अचानक तो चाकू काढून त्यांच्यावर हमला केला। त्यामध्ये यांच्याकडे लाठी वगैरे असल्यामुळे यांनी तो अडवला आणि ते तिथून बाजूला झाले आणि त्यानंतर हे आरोपी पळून गेले। आतापर्यंत आपण 3 आरोपींचे नाव निष्पन्न झालेले आहेत। त्याच्यापैकी जे 2 आरोपी आहेत ते थोडं पळत आहेत। आपली टीमने त्यांचा पाठलागी केला आणि ते मिळूनही जातील या एरियामध्येच आहेत ते सध्या। तर अजून पुढच्या 1-2 तासात ते सर्व आरोपी मिळतील अशी अपेक्षा आहे।